परवा लावलेला मोका हा अन्यायकारक आहे असं आमच्या असोसिएशनचं मत आहे। महाराष्ट्राचा एवढा महसूल बोलते की आज कर्नाटक गुजरात या राज्यातून गुटखा येतो, त्यावेळी त्या यांचे शासनाचे डोळे झाकले असतात का? गुटखा बनवतात आणि जे आणतात भारत त्यांच्यावर कारवाई करा, न मग आमच्यावर कारवाई करा। बंद करा आणि सीमेवरून येऊ देऊ नये, आम्ही विकणार नाही, आला तर विकणारच। तुम्हा सर्वांचं स्वागत। आज महाराष्ट्रातील पानटपरी धारक या मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत आणि तुकाराम मुंडे यांनी जे काही गेले अनेक 2 महिन्यापासून कारवाई चालू आहे त्या कारवाईच्या विरोधात हे टपरीधारक मुंबईच्या आझाद मैदानावर एकवटतात। आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण त्यांच्याशी जाणून घ्या। सर, काय आहे आज, काय जमलात तुम्ही? आज इथं संपूर्ण महाराष्ट्रातून पान व्यापारी आले आहेत। महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ ही पूर्ण महाराष्ट्राची पान संघटना आहे। त्याच्या अंतर्खाली सर्व जिल्हे येतात, प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून पदाधिकारी आलेले आहेत। परवा लावलेला मोका हा अन्यायकारक आहे असं आमच्या असोसिएशनचं मत आहे। कारण मोका हा लावताना संघटित गुन्हेगार आणि गंभीर गुन्ह्याचे गुन्हेगार करतात त्यांचे लावला जातो, पण इथं व्यवसाय करून कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या पान व्यावसायिकांना लावलेला आहे, अन्यायकारक आहे। दुसरी मागणी आमची 2012 ज्यावेळी गुटखा बंदी झाली त्यावेळी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघानं गुटखा बंदी सोबत केलं होतं, पण पुढच्या 1 वर्षात सगळं महाराष्ट्रात गुटखा मिळू लागला। तो पानपट्टीपेक्षा किराणा माल दुकानदार आणि चहाची टपरी याच्यावर जास्त गुटखा मिळू लागला, त्यामुळे परत गुटखासाठी चालू झाला। आणि गुटखा बंदीचं अपयश हे पूर्णपणे सरकारचं आहे, हे काही पान व्यावसायिकाचं नाही। आमचा पान व्यवसाय कुठेही सीमा ओलांडून गाडी घेऊन गुटखा आणायला जात नाही, त्याच्या दारात गुटखा आणून दिला जातो। मग हे एवढं मोठं रॅकेट चालतं कसं? पोलीस यंत्रणा आहे, प्रशासन आहे, त्यांना दिसत नाही का? फक्त आपण काहीतरी चांगलं करतोय दाखवण्यासाठी पानवाल्यांवर कारवाई करायची आणि महाराष्ट्र सरकार कसं लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला असं करायला हे दाखवण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे। तर त्यांनी त्वरित थांबवावं। गुटखा बंदी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाला विश्वासात घेऊन करावी। 100% गुटखा बंदी करायचं काम आमचे पूर्ण महाराष्ट्रातील पान व्यावसायिक करून दाखवतील, ही गॅरंटी आमची। पण 328 कलम हे अन्यायकारक आहे, मको कायदा अन्यायकारक आहे। सुगंधित तंबाखूची बंदी उठवावी आणि जर तुम्ही उठवत नसाल, तुम्हाला व्यवसाय बंद करायचा असेल तर प्रत्येक पान व्यावसायिकाला 10 लाखाचं बिनव्याजी कर्ज द्यावं आणि प्रत्येक पान व्यावसायिकाच्या एका कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्यावं, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। सुगंधित तंबाखू हा काय प्रकार आहे, म्हणजे कशासाठी वापरतात? तंबाखू म्हणजे कसं, तंबाखूचे 2 प्रकार आहेत, काळी तंबाखू, पांढरी तंबाखू जे आपण रेग्युलर खातो नैसर्गिक आहे, आणि सुगंधित तंबाखू म्हणजे ज्याला केमिकल लावलेलं असतं किंवा वासाची तंबाखू, सुगंधित वासाची बाकी काही नाही। पण सुगंधित तंबाखूवर बंदी घातल्यावर सिगरेटचा खप 30% वाढलेला आहे, म्हणून हे सिगरेटवाले सुगंधित तंबाखूला बंदी घालतात। तंबाखू हा पदार्थ कधी अन्न पदार्थात आले नाही, तंबाखू खाऊन चघळून थुकले जाते। तंबाखू अन्न पदार्थ म्हणजे त्यांच्या व्याख्येनुसार केलेला पदार्थ म्हणजे अन्न पदार्थ। सिगरेटचा चालतो, सिगरेटचा थोडा आत गेलेला चालतो, पण तंबाखू चालत नाही। हा अन्यायकारक निर्णय आहे, पूर्णपणे पानपट्टींना वेठीस धरण्यासाठी केलेला निर्णय आहे। सुगंधी तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे कुठेतरी, म्हणूनच त्याला बंदी घातली असेल। सुगंधित तंबाखू हानिकारक आहे, त्याची प्रत्येक गोष्ट हानिकारक आहे, जी जास्त गोष्ट आहे ती हानिकारक आहे। आज तुम्ही तेल घ्या, डालडा घ्या, क्रीम घ्या, कुठले घ्या, दूध घ्या, आज लहान मुलांना डॉक्टर सरळ सांगतात लहान मुलांना दूध पाजू नका, याच्यावर बंदी घातली का सरकारनं? कुठल्याही गोष्टी अतिरेक केल्या ते हानिकारक आहे, पण आम्ही सांगून विकवलं आहे 70% लिहिलेच त्यावर तंबाखू कॅन्सर होतो, आणि तुम्ही गुटखा बंद करून किती टक्के यशस्वी झाला हे आम्हाला प्रश्न आहे सरकारला। आता सरकार हा जो काय मोका लागतोय ते चुकीचं काम करता म्हणून लागतं ना। आता मी गेले अनेक वर्ष झालं पत्रकार आहे, माझ्याकडे बातम्या येतात, पानटपरीधारक गांजा वगैरे आलेले पण विक्री करत असलेल्या पण बातम्या मी ऐकल्यात, वाचल्यात, आमच्याकडे बातम्या आल्यात, आम्ही त्याच्या बातम्या केलेल्या आहेत। मग हे चुकीचे काम करणाऱ्यांनाच मोका लावता ना। 100% गांजा विकतात, अंमली पदार्थ विकतात, त्यांना आमच्या असोसिएशनचा पाठिंबा नाही। पान दुकानाची मटका घ्यायचा त्यांचा आमच्या असलेला पाठिंबा नाही। पण खरोखर पानाचा व्यवसाय करून, पानाचा व्यवसाय म्हणजे आज उघडला आणि उद्या चालवला असं नाहीये। पानाचे व्यवसाय 3-3, 4-4 पिढ्या या महाराष्ट्राचा इतिहास आहे। आमच्या वडिलांनी केला, आमच्या आजोबांनी चालू केला, असं 2-3 पिढ्याचा इतिहास आहे। पण हा पूर्ण व्यवसाय बंदी आणून गुन्हेगारांच्या ताब्यात देण्याचं काम सरकारने केलेलं आहे, आमचा त्याला विरोध आहे। आता मावा वगैरे बनवला जातो, माव्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल टाकले जातात, त्या बाबतीत तुमचं काय? जे आमचा पाठिंबा त्यांना नाही, हे 100% असे नाही होत, 100% असं होत नाही। माव्यामध्ये केमिकल टाकले जाते
पानपट्टी धारक असं काही करत नाही, काहीच करत नाही. हा. मग बाजारामध्ये इकडे या. बाजारामध्ये आता मोठे मोठे पान शॉप आलेत जे अनेक प्रकारचे केमिकल वापरतात रंगीबेरंगी कलरचं, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याला जर बंदी घातला तर काय वाईट आहे? नाही, त्याला 100% बंदी असेल, ते बंदी करू दे. पानपट्टीवाला ठेवतो का समोर मिळतोय, त्यांनी आमचं काय म्हणणं आहे, मराठीत म्हण आहे, रोग रेड्याला आणि औषध पकालीला. तसं करू नका तुम्ही फॅक्टरीच बंद करा. आम्ही तर कशाला विकतोय आणि खाणार तर कशाला? आमची हीच मागणी आहे सगळ्यात मोठी. आता सरकारला याच्यामधून मोठा टॅक्स भेटतोय, सरकार फॅक्टरी बंद करत नाही, मग त्याबद्दल काय? आता सरकार विरोधात लढणार की एफडीआय विरोधात लढणार? टॅक्स नाहीच मिळत सरकारला. आता टॅक्स मिळणार, चालू करून टॅक्स घ्या त्यांना. आम्ही घ्या तुम्ही म्हणतो, आता बंद करून तर नाही मिळत. जे सीमेवरून येतोय नाही त्यांना, आता गुजरातला चालू आहे, कर्नाटकात चालू आहे, महाराष्ट्रात बंद आहे. हा काय पद्धत नाही बंदीचा. महाराष्ट्राचा एवढा महसूल बोलते की आज कर्नाटक गुजरात या राज्यातून गुटखा येतो, त्यावेळी त्या यांचे शासन डोळे झाकले असतात का? आज गुटखा जो विकणार आहे तो गुटखा माफिया आहे मोठा. आज सामान्य माणूस गुटखा विकू शकत नाही, तरी आज सामान्य माणसावर कारवाई केली जाते. सर्रासपणे मी पण पाहिले, विमल असेल, गुटखा असेल, पान टपरीवर विकला जातोय. मग त्यांच्यासाठीच हा मोठा कायदा आहे ना, मग वाईट काय? वाईट काय नाही, पण सामान्य आम्ही आज माणूस कसं, तुम्हाला जर करायची असेल तर कारवाई, तुम्ही मेन जो प्रोडक्ट तयार करतो त्यांच्यावर कारवाई करावी. सामान्य पानपट्टी धारकावर का कारवाई हे आमचे म्हणणे आहे. तुम्हाला जर करायची असेल तर कारवाई सर्वांच्या, जे गुटखा बनवतात आणि जे आणतात महाराज त्यांच्यावर कारवाई करायला, न मग आमच्यावर कारवाई करायची. आता आरोप असा होतोय की पोलीस अधिकारी पण ह्या रॅकेट मध्ये सामील असतात. हो, सामील असते. गुटखा येतो कसं महाराष्ट्रात? विधिमंडळामध्ये सांगितलेलं आहे, आमदारांनीच सांगितलेलं आहे, राज्यमंत्र्यांनी घोषित केलंय की आपल्याच शासनाचेच अधिकारी एक आहे ते गुटख्याची संपूर्ण रॅकेट चालवतोय, सर्व काही त्यांच्याच माध्यमातून चालू आहे. पण त्यांनी त्याला मला नाव डिक्लेअर केलं नाही, फक्त जनतेलाच तेवढी सूचना केली. पण आमचं मत असं आहे की आम्ही महाराष्ट्रात राहणारी माणसं, म्हणजे महाराष्ट्र हा भारताच्या राज्यामध्ये एक बंदी आहे, एक कायदा, आणि बाकीच्या राज्यातले गुन्हेगार आहे. आज गुजरातमध्ये गुटखा तयार होतो आणि इकडे येतो, मग महाराष्ट्र राज्याने काय केलं? असं काय महाराष्ट्र राज्याने गुंडगिरी करण्याला माफी नाही. गुटखा आरोग्यासाठी घातक आहे ना, मान्यच मान्य करतो आम्ही कुठे नाही पान शॉपवालेच मान्य करते. आणि या मान्य केलेला आहे, परंतु तिथं महाराष्ट्र सोडून अन्याय नाही का त्या शासनाला? त्या राज्यात त्यामुळे तुम्ही का बंदी तिथं करू गुजरात शकत नाही? राज्यात चालू आहे. सगळी बंदी कर्नाटक करायला चालू तर आहे. येऊ देऊ नका. तुम्ही टीमाची आमच्या जवळ लावताय दुकानजवळ, एक कदम फॅक्टरी लावा, फॅक्टरी बंद करा, येऊ देऊ नका, आम्ही विकणार नाही. हे चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रात येतात, बेकायदेशीरपणे चोराच्या उलट्या बोंब आहेत. एकीकडे चोराने महाराष्ट्रात नाही चालू, मग आज आम्ही रोजगार काय करायचा करून खायचा? पण महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने गुटखा हा हो, म्हणजे आहेच ना, मग येतो कुठून गुटखा? हा, मला काय सांगण्याच्या पाठीमागनं सांगण्याचं कुणाच्या आशीर्वादाने गुटखा महाराष्ट्रात येतो? आता तुम्हीच का शोध का नाव काढून आम्हाला तुम्ही गुटखा येणं सीमेवरून बंद करा. जी तुम्ही या दुकानदारावर 123 328 लावताय ना गुटखा विकताय म्हणून, तुम्ही ते बंद करा आणि सीमेवरून येऊ देऊ नका. आम्ही विकणार नाही, आला तर विकणारच. तुम्ही हा जो गुटखा आहे तो सीमेवरून महाराष्ट्रात येण्यापासून रोखा. ते गुटखा कोणी विकणार नाही असं यांचं म्हणणं आहे. जे चुकीचं काम करत असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि आमच्यावर करू चुकीचं काम करत नसतील त्यांच्यावर कारवाई करू नका असं या पानटपरी धारकांचं म्हणणं आहे. पण खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे, नेमका गुटखा कुणाच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये येतो हा, आणि याचं मोठं एक रॅकेट आहे ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा सामील आहेत असं या पानटपरी धारकांचं म्हणणं आहे. टाळी ही एका हातानं वाजत नसते, हे बरोबर आहे. आणि आज आपण इथंच थांबूया. कॅमेरामॅन दीपक सावंतसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई. आपले प्रदेशाध्यक्ष आहेत